नमस्कार मित्रांनो, फिल्मी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने, मेहनतीने आणि जिद्दीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक समंता रुथ प्रभू हे एक अत्यंत लोकप्रिय नाव आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक असलेल्या समंताने आपल्या अभिनय कौशल्यामुळे लाखो प्रेक्षकांचे मने जिंकले आहे. साध्या कुटुंबातून आलेल्या समंताने संघर्ष करत यशाची शिखरे गाठली आणि आज त्या भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या बालपणापासून ते सुपरस्टार बनण्यापर्यंत हा रोमांचक प्रवास शेवटपर्यंत नक्की पहा. समंता रुथ प्रभू यांचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी चेन्नई, तमिळनाडू येथे झाला. त्यांचे वडील जोसेफ प्रभू हे तेलुगू तर आई नीनेट प्रभू या मन्नाडी कुटुंबातील आहेत. लहानपणापासून समंता अभ्यासात हुशार आणि मेहनती होत्या. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय मजबूत नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी कधी हार मानली नाही आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली. त्यांनी चेन्नईतील होली एंजल्स अँग्लो इंडियन हायर सेकंडरी स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्टेला मारिस कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणीचा भाग दौड्यासाठी त्यांनी मॉडेलिंग सुरू केली. त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे आणि आत्मविश्वासामुळे त्यांना अनेक जाहिरातीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मॉडेलिंग करत असताना दिग्दर्शक गौतम मेनन यांच्या नजरेस त्या पडल्या. 2010 प्रदर्शित झालेल्या ए माया चेस्सावे या तेलुगू चित्रपटातून त्यांना अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्यांदाच चित्रपटात त्याने उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांचे मने जिंकले. या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. यानंतर समंताने अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले. डोकुडू, एक्का, निथाणे, थेरी, मार्शल, मचेली, रंगस्थळम, ओ बेबी, यशोदा यासारख्या चित्रपटामधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारून त्यांनी स्वतःला एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून सिद्ध केले आहे. समंताला त्यांच्या अभिनयासाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी 4 फिल्मफेअर अवॉर्ड साऊथचे जिंकले आहेत. 2012 हे वर्ष त्यांच्या कारकिर्दीसाठी विशेष ठरले, कारण त्या वर्षी त्याने तमिळ आणि तेलुगू या दोन्ही भाषेतील सर्वोत्तम अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. हा एक दुर्मिळ विक्रम मानला जातो. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास समंताने 2017 अभिनेता नागा चैतन्य यांच्याशी विवाह केला. मात्र काही वर्षानंतर दोघांनी परस्पर संमतीने वेगवेगळे होण्याचा निर्णय घेतला. या काळातही समंताने धैर्याने परिस्थितीचा सामना केला आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. समंता केवळ अभिनेत्रीच नाही तर समाजसेवकही आहे. त्यांनी प्रत्युषा सपोर्ट या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थामार्फत गरजू आणि महिलांना वैद्यकीय मदत तसेच इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जातात. समाजासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना विशेष सन्मान मिळाला आहे. 2012 समंताला मायोसिटिस नावाच्या आजाराने निदान झाले. या कठीण काळातही त्यांनी खचून न जाता उपचार घेतले आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. त्यांच्या जिद्दीचे आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे सर्वत्र कौतुक झाले. आज समंता रुथ प्रभू या केवळ दक्षिण भारतातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मित्रांनो, हा होता अभिनेत्री समंता रुथ प्रभू यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास. साध्या कुटुंबातून येऊन मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. अनेक अडचणीवर मात करत त्यांनी यशाची शिखर गाठले आणि लाखो चाहत्यांसाठी प्रेरणास्थान बनल्या. तुम्हाला समंताचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया असायच एका नवीन आणि प्रेरणादायी कहाणीसोबत.